पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरूच आहेत। भारताकडून सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं जातंय। मात्र या तणावाचं, या संघर्षाचं युद्धात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच अनुषंगानं केंद्र सरकारनं केंद्रीय गृह मंत्रालयानं उद्या मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणांवर हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। यात रायगडच्या उरणचाही समावेश आहे आणि त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे। उरणच्या समुद्र किनाऱ्यापासून याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिनं। जम्मू काश्मीर येथे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत देश पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 16 ठिकाणी हे मॉक ड्रिल करण्यात येणार असून त्यामध्ये उरणचा देखील समावेश आहे। आणि आता आपण पाहू शकता, आपण उरण या परिसरामध्ये आहेत। हे जे समुद्र किनारा आहे किंवा समोरच असेल ते JNPA बंदर असेल, अशा या ठिकाणी सध्या मॉक ड्रिलचं आयोजन उद्या करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे येत आहे। त्यामुळे या ठिकाणी जी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे त्यासाठी सर्व जे प्रशासकीय अधिकारी असतील ते तयारीला लागलेले आहेत। या ठिकाणी ज्या पद्धतीने मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे त्यामध्ये जे सामान्य नागरिक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी कशा पद्धतीने या जर आपल्यावर हल्ला झाला तर कसं सामोरं जावं लागणार आहे, त्यासाठी या मॉक ड्रिलचं आयोजन उद्या करण्यात येणार आहे। त्यामुळे ही संपूर्ण तयारी सध्या सुरू झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।